गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? उठ ना मस्त बाळा. आहात ना? उठा पटपट. आज मस्त सुंदर अशी सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग श्रद्धा. हम्म? आपलं झाड कसं आलंय बघूया का आपण? झाडाला काय काय आलंय बघूया. बघूया का झाडाला काय काय आलंय? ये बघूया. हे बघ आपल्या वांग्याच्या झाडाला हे फ्लावर आलेले आहेत. वांग्याच्या झाडाला हो, याला फ्लावर आले आहेत. दिसले का? आणि हे छोटुकस वांग आले. दुसरं ते छोटस वांग इकडे पण आले बघ वांग छोटुकस. दिसलं का हे? कोणतं? हे त्या झाडाला ग हा. बोलत तर हे इकडे वांग्याला फ्लावर. सर इथे बघ ना फ्लावर्स आलेत वांग्याला. तर ह्याचं वांग तयार होणार आहे याचं. ह्याच्यामध्ये ग्रीन डॉट आहे ना. बघू. हे बघा ग्रीन डॉट. हा ग्रीन डॉट असेल तर वांग तयार होतं. आणि नुसता येल्लो असेल असं, फक्त येल्लो असेल तर ह्या फ्लावरचं वांग तयार होत तोडून घ्यायचं. नाही. ह्याचं तोडायचं नसतं रे बघा. ह्याच्यात ग्रीन नाही आहे मध्ये, फक्त येल्लो आहे. आणि ह्याच्यात मग ग्रीन डॉट आहे म्हणजे एक ग्रीन लाईन असते ह्याच्यामध्ये. दिसलं का हा ग्रीन डॉट? हे वाला बघ ना. हे वाला बघ ना. थांबा दाखवते. असे खूप सारे आलेत आपल्या इथे. हे वाला कसं आहे? हे वाला वांग बघ ना. हे एवढं नाही हात लावायचं त्याला. एवढं तुटेल. बघ हे ना. बघ, असं प्रेमानं हात लावायचं त्याला असं. हातात घे ना असं. त्याच्यावर ऊन खूप पडते, त्याचा कलर दिसत नाहीये. थांब, हात काढ. त्याचा कलर पर्पल आहे. छान. काय त्याचा कलर पर्पल आहे. छान. कोणता कलर आहे? पर्पल. बघू इकडे. पर्पल हा वाला कलर ग. हा हो. पर्पल पण ह्याच्यापेक्षा डार्क आहे. छान आले की नाही? तोडायचं का? मोठं होणार आहे ते. भरिताचं वांग आहे ते. एवढं होणार आहे? एवढं नाही ग होणार. एवढं तरी होणार आहे. एवढं होय. एवढंच राहणार हम आहे. नको त्याला काय करू. एवढंच हे बघ ह्याच्या आतमध्ये पण आता हे जे फ्लावर आहे ना, ह्याच्या आतमध्ये बघ ग्रीन डॉट आहे. बघू. ह्याच्या आतमध्ये बघ अशी ग्रीन लाईन आहे. ग्रीन लाईन आली का? ह्याचं आता वांग तयार होतं. आणि ह्याचं पण तयार होणार. ह्याच्यात पण ग्रीन लाईन आहे. आता ह्याच्यात ग्रीन लाईन नाही आहे. ह्याच्यात बघ, ह्याच्यात ग्रीन लाईन नाही आहे. ह्याचं नाही वांग तयार होणार. हे फुल 2-3 दिवसांनी जाणार निघून. इडली आणायची का? हो. मला मेदू वडा आणायचा. सध्याचं नाव मेदू वडे. चल मेदू वडे. चल की मेदू वडे. मांडीवर कशाला बसते? मेदू वडे. काय वड्या? वाया घालवायची अशी पावडर. आता या ठिकाणी आम्ही थोड्याशा घेवड्याच्या वेली लावलेल्या आहेत. घेवडा लावला होता, त्याच्या वेली तयार झालेल्या आहेत. असे डबे आणलेले होते. ह्या अशा वेली आलेल्या आहेत.
आणि या दुधी भोपळ्याच्या वेलीला एक भोपळा आलेला आहे, मोठासा दुधी भोपळा आलेला आहे. तो आता आम्ही काढून ठेवणार आहे. जवळपास 10 ते 11 वाजलेले आहेत. तर आम्ही म्हटलं हा काढून ठेवूया. किती सुंदर असा आला आहे बघा, मोठाच्या मोठा. म्हटलं तो जून होण्याआधी काढून घेऊया. हे म्हणत होते थोडे दिवस थांबूया म्हणून. म्हटलं नाही, असं तर काढूया. तर जून झाला तर काहीच खाण्याच्या कामाचं राहणार नाही, म्हणून लगेच आम्ही काढून घेतला. श्रद्धाला तोडायचा होता. खालनं पकड. तिच्या हातामध्ये कात्री दिली आणि तिने हा तोडून घेतला. मला या भाज्या वगैरे तोडायची खूप हौस आहे. बघू काहीतरी नवीन करायचं हातात म्हटलं तर घेऊन तिला बघू. करायचं असतं. केस आले. केसच असतात त्याला म्हातारा छोटे. झाले. हा पकड. म्हातारा वाटतं. जा किचनवर ठेवून या. आता याची भाजी बनवायची. आपण धुवायचं आणि ठेवायचं आणि भाजी बनवायची. ये खाणार तू भाजी? हा कोणती भाजी आहे? भोपळ्याची भाजी. धुवू काढलं.